गुड मॉर्निंग, मी मयुरी. आज मिशूचा पहिल्यांदाच हेअर कट केला आहे. तिच्यामध्ये झालेला बदल तुम्ही पण नक्की बघा. चला तर मग सुरू करूयात आजच्या या व्लॉगला. आपल्या गार्डन मधली ब्रोकोली आता छान तयार झाली आहे, त्यामुळे मिशूसाठी ती मी आज काढणार आहे. तुम्हाला जर ब्रोकोली आवडत असेल तर तुम्ही सुद्धा खूप सोप्या पद्धतीने घरी कुंडीत देखील लावू शकता. मी माझ्या गार्डनला पर्माकल्चरशी निगडीत ठेवलंय, म्हणजेच इथे सगळं नैसर्गिक पद्धतीने आणि केमिकल शिवाय ग्रो होतं, म्हणूनच ते खायला तितकंच हेल्दी आणि फ्रेश असतं. मिशूने इथेच वांग खायला सुरुवात केली बघा. हो, ही ब्रोकोली सुद्धा तिला फार आवडते. आई म्हणून आपल्या लेकराला काय खाऊ घालतो हेच सगळ्यात महत्वाचं असतं. आता हे आहे रेड कॅबेज. ही एक लिफी व्हेजिटेबल आहे जी दिसायला जांभळट रंगाची असते आणि यात ग्रीन कॅबेज पेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. शिवाय यात व्हिटॅमिन सी आणि डायजेशन साठी हाय फायबर असतात, त्यामुळे ओव्हरऑल इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि हे लो कॅलरी फूड असल्यामुळे वेट लॉस साठी हेल्प होते. हे इतकं सुंदर दिसणारं रेड कॅबेज भरपूर फायद्यांनी भरलेलं आहे. हेल्दी लाईफस्टाईल साठी लाल कोबी हा खूप छान पर्याय आहे. मिशूला मी याचे टिक्की बनवून देते. हे मी कधीतरीच बनवते, त्यामुळे तिला ते फार आवडतात. चॉपर मध्ये मी हे खूप बारीक करून घेतलंय. अर्थात मी हे मिशूसाठी बनवते, त्यामुळे खूप बेसिक गोष्टी मी ह्याच्यात ऍड करणार आहे. आता थोडी कांद्याची पात, थोडा कांदा एकदम बारीक चिरलेला. आता मी थोडं तांदळाचं पीठ घालत आहे, थोडी धने पावडर, थोडे पांढरे तीळ कॅल्शियम साठी आणि थोडी कोथिंबीर, चवीपुरतं थोडंसं मीठ. मी 2 बटाटे उकडून घेतले होते, ते मॅश करून आता मी ह्याच्यात मिक्स करते. हे असे छान एकजीव करून घ्यायचं आणि मस्त टिक्कीचे शेप बनवून छान रव्यामध्ये घोळवून तेलात सोडून द्यायचं. आता हे झालं मिशूचं, पण आमच्यासाठी मी पुन्हा वांगी तोडायला गेली. दिसतील तेवढी सगळी वांगी तोडून आणली. खरं बोलायचं तर मला हे तोडण्यातच जास्त मजा येते. स्वतःच्या गार्डन मधल्या फ्रेश भाज्या खाण्याची मजा वेगळीच असते. आता मिशूच्या सेकंड मीलची पण तयारी करून ठेवते. डाळ पालक तिचा फेवरेट आहे. पालकात फक्त आयर्नच नाही तर ल्युटेन आणि झियाझॅन्थिन नावाचे घटक असतात, जे डोळ्यांचे आरोग्य जपतात. त्यामुळे मी तिला दर 2 दिवसांनी पालक देते. रोरोडोडो नेहमी मिशूच्या अवतीभोवती खेळतात आणि तिला पण त्या दोघांना पाहायला खूप मजा येते. ही रेड कॅबेजची जरा पानं पहा. ही चमक, हा रंग अगदी चंदेरी रंग दिल्यासारखं उन्हात खुलतोय. जाधव काका आज मिशूचे केस कापायला आले होते. मस्त गप्पांमध्ये भुलवून काकांनी तिचे केस कापून टाकले. मिशू आता स्वतः चमच्याने खायला शिकत आहे. आता मिशू तिखट शेवया खात आहे. आज मिशूचा पहिला हेअरकट, त्यामुळे मम्मानी मिशूसाठी एक छान गिफ्ट आणलं होतं. चला ओपन करूया. मिशूला मातीत खेळायला भयंकर आवडतं, त्यामुळे मी हे खास तिच्यासाठी ऑर्डर केलं होतं आणि तिला ते पहिल्या खूप आवडलं होतं. चला ते या सँड टॉयचं उद्घाटन पण करूया. आज तुतूच्या झाडावर काही तुती पिकलेल्या होत्या. मग काय, मिशूने मस्त ताव मारला. ही मी तिच्या इव्हिनिंग मीलची तयारी करते. मी जाणीवपूर्वक हे स्टेम्स मोठे ठेवले आहेत, कारण या स्टेम्समध्येच न्यूट्रिएंट्स जास्त असतात. ब्रोकोली आता छान स्टीम झाली आहे. ब्रोकोली मी फक्त तुपात जिरे टाकून फ्राय करते आणि सर्वात आधी गब्बरला देते आणि नंतर मिशूला. रोज संध्याकाळी आम्ही मिशूला बाहेर घेऊन बसतो, त्यामुळे तिचा खाऊ पिऊ बाहेरच होतो. केस कोणाचे कापले? तुझे? कुठे जातेच? हो, जातोच आम्ही आता, पण तुम्ही जाण्याआधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.